आपली आई, आजी अशी मस्त सुगंधित शिकाकाने जेव्हा आपलं डोकं खसखसून धुवून द्यायची ना, तेव्हा जो सुगंध यायचा, त्याची सर आजकाल तुम्ही कितीही शॅम्पू वापरा, वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू वापरा, पण खरंच येत नाही. आणि घरी केलेली जर शिकाई असेल, तर काही विचारायलाच नको. असा सुगंध दरवळतो. तर आज पण आपण असे मस्त घरीच शिकाकाई बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी शिकेकाई घेतली आहे. ही पाव किलो शिकेकाई घेतली आहे. तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता. आता शिकेकाई म्हटलं की केसांच्या वाढीसाठी खूप छान असते हे शिकेकाई. आणि रिठा हे जणू काही आपल्या कंडिशनरचं काम करतो. रिठाने अगदी केस असे सुळसुळीत होतात. फक्त या रिठातले बिया काढणं आपल्याला आवश्यक आहे. दागिने साफ करण्यासाठी सुद्धा या रिठाच्या पाण्याचा उपयोग होतो. पाण्यात टाकल्या की मस्त फेस होतो या रिठाचा आणि आपले केस अति छान धुवून निघतात. आणि हा आहे नागरमोथा. नागरमोथासुद्धा एक प्रकारची म्हणजे कंद आहेत आणि केसांच्या वाढीसाठी हे नागरमोथा खूप छान आहेत. आणि हे जे सगळं साहित्य आहे आपल्याला आयुर्वेदिकच्या दुकानात मिळू शकतं. ब्राह्मीचं तर काही विचारायला नको. ब्राह्मी सिरप तुम्ही सगळ्यांनी घेतला असेल. मुलांच्या स्मरणशक्तीसाठी सुद्धा ब्राह्मी लागतो. आता ब्राह्मी तर वापर केला. इथं मी पूड घेतली आहे. तशीच वाळा आणि माका यांची पण पूड घेतलेली आहे. हे पण जे आपल्या केसातला जो कोंडा असतो, जो आपल्या त्वचेला चिटकून बसलेला असतो, तो कोंडा हा दूर करतो. आणि हे आवळा तर आपण बऱ्याचदा केस डाय करायला सुद्धा आवळ्याची पावडर वापरतो. आणि घेतल्यात मेथ्या या केसाच्या वाढीसाठी आणि शायनिंग केसाने येण्यासाठी छान आहे. मेथ्या पण घेतल्यात. आणि ही आहे जटामासी ही सुद्धा एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आणि तशीच बावची, याला बाकूची सुद्धा म्हणतात. आणि हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे. आणि हा विसरलाच ना, गहुला कचोल्याने एक त्या शिकेकाला एक मस्तपैकी सुगंध येतो. आणि ही शिकाई जर वापरली तर तुमचे केस असे सुंदर छान शायनिंग दिसतात आणि सुळसुळीत होतात. पण जेव्हा आपण रिठा वापरतो त्या रिठातल्या बिया काढणं अतिशय गरजेचं आहे. कारण नाहीतर या बियाचा काही यूज नसतोच आहे. आणि बिया दळताना सुद्धा फार कडक असल्यामुळे आपण ते दळल्या जात नाही. तर या रिठातल्या बिया काढून टाकायच्या. तुम्हाला आठवतं का, या लहानपणी जर तुम्ही रिठा वापरला असेल तर या बियानं आम्ही काय करायचो, असं फरशीवर घासून मैत्रिणीला चटका द्यायचो. ह्या जर रिठा फरशीवर घासला आणि असं दुसऱ्याला चटका दिला ना, खूप चटका बसतो. तर ती एक लहानपणची खूप मजा आहे. तर असं हा सगळे जे रिठे घेतलेत आपण, तर हे रिठे प्रमाण असं काही नाही, तुम्हाला जसं असेल प्रमाण तसं घेऊ शकता. तर शक्यतो शिकाकाईच्या निम्म्या प्रमाणात रिठे घ्यायचे. हे बघा, हे मी सगळ्या रिठेच्या बिया काढून घेतल्यात आणि वरचा रिठा आपल्याला करायचा आहे. आणि शिकेकाईचे पण थोडेसे बारीक तुकडे मी करून घेतले. थोडक्यात काय, तर मिक्सरमधनं काढताना हे साहित्य सोपं जाईल. तर तुम्ही जास्त प्रमाणात जर शिकेकाई करत असाल तर तुम्ही कांडप मशीन जी असते त्या कांडप मशीनवर सुद्धा दळून आणू शकता. इथे मी मिक्सरवरच केली आहे. आणि मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर एकदा दोनदा बारीक करून घ्यायची आणि चाळून घ्यायची. चाळलेलं जे वरचं आहे ते पुन्हा एकदा मिक्सरमधनं काढायचं. ही झाली आपली सुगंधित शिकाकाई तयार. मस्त, तुम्ही पण